EPFOने आपल्या खातेधारकांसाठी एक खुशखबर दिली आहे। अपडेशन प्रोसेस सुलभ व्हावी म्हणून काही नियमांत बदल करण्यात आले आहे। यामुळे कर्मचारी आता आपलं EPF प्रोफाइल सहज अपडेट करू शकतील। त्यासाठी त्यांना कोणत्याही डॉक्युमेंटची गरज लागणार नाही। तर आता आपण जाणून घेऊ याविषयी सविस्तर माहिती। EPFOने दिलेल्या माहितीनुसार EPFOच्या ज्या कर्मचाऱ्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN आधारवरून व्हेरिफाईड असेल त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध असेल। याविषयीच्या तक्रारींची संख्या कमी करणं आणि पेंडिंग रिक्वेस्ट लवकरात लवकर पूर्ण करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे। यापूर्वी या बदलासाठी संबंधित कंपनीकडून व्हेरिफिकेशन करावे लागायचे। या प्रक्रियेसाठी 28 दिवसांचा कालावधी लागायचा। आता सुमारे 45% रिक्वेस्ट मेंबर्सकडून सेल्फ अप्रूव्ह करता येऊ शकतात। अन्य 50% रिक्वेस्ट EPFOच्या सहभागाशिवाय एम्प्लॉयरच्या मंजुरीने पूर्ण करता येणार आहेत। यासाठी खातेधारकांचे आधार आणि पॅन कार्ड EPFOला खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। जर ते नसेल तर तुमची रिक्वेस्ट पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो। EPFOच्या सिस्टीममध्ये अनेक नवे अपडेट्स आले आहेत। यामुळे कोणतेही डॉक्युमेंट जमा करण्यासाठी आवश्यकता नाही। तसेच वैयक्तिक माहितीही एडिट करता येऊ शकते। त्यामध्ये नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, आईवडिलांचं नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचं नाव, एंट्री आणि एक्झिट डेट अशा माहितीचा समावेश करण्यात आलाय। तर आता आपण पाहूयात हे अपडेट नेमके कसे करायचे। तर माहिती अपडेट करण्यासाठी सर्वात प्रथम https://mem.epfindindia.gov.in या पोर्टलवर जावं। नंतर UAN पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा। त्यानंतर वरच्या बाजूच्या मॅनेज टॅबवर क्लिक करा। जर तुम्हाला नाव, जन्मतारीख किंवा लिंग अशी वैयक्तिक माहिती अपडेट करायची असल्यास मॉडिफाय बेसिक डिटेल्सवर क्लिक करा। त्यानंतर आधार कार्डवरील माहिती भरा। EPF आणि आधारचे डिटेल्स मिळते जुळते असले पाहिजेत। आवश्यकता पडल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखला यापैकी कागदपत्र अपलोड करा। तसेच मिळालेल्या माहितीनुसार अनेक सदस्यांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारींपैकी 27% तक्रारी या प्रोफाइल आणि KYCशी संबंधित आहेत। प्रोफाइलमध्ये बदल करण्यासाठी सदस्याला डॉक्युमेंट जमा करण्याची अथवा एम्प्लॉयरच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही। आता सदस्यांना EPFO पोर्टल किंवा उमंग ॲपवर लॉग इन करून अपडेट करता येणार आहे। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राईब करा।